हे सगळं मला का नाही सांगितलं? का लपवलं माझ्यापासून? तुम्ही लग्न करण्याच्या आधी मला हे सांगावंसं वाटतं नाही तुला? का तुझ्या लेखी माझी तेवढीही किंमत उरली नाही आता? आजोबा, खरं तर आम्ही दोघांनी अजून लग्नही नाही केलेलं. अजून लग्न झालं नाहीये तुमचं? मग इतके दिवस काय तुम्ही लग्नाशिवाय वावरत होतात एकत्र? अरे काय ते घास भरवणं काय, गुढी पाडवा काय, हे सगळं खोटं होतं? अरे जानकीचे दागिने मी हिच्या स्वाधीन केले तेव्हाही तुम्हाला काही खरं सांगावंसं वाटलं नाही का? आमच्या भावनेपेक्षा तुमचं खोटं हे जास्त मोठं होतं. अरे तुमचं लग्न झालं असं समजून आपण कित्येक गोष्टी केल्या, एकदाही तुमचे सत्सद्विवेकोंती जागी नाही झाली ना? त्याला जागावं असं नाही वाटलं तुम्हाला? अगदी मी विल बनवेपर्यंत एकदा तरी खरं सांगावं असं तुला वाटलं नाही यश? अरे का फसवलं ना मला? पप्पा, पप्पा, याआधी यशसाठी मुलगी आणली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की आपल्या यशला लग्न झालेली मुलगी नकोय. यावेळेला तुम्हाला कसं सांगायचं म्हणून घाबरलो होतो. आणि त्यातच आपलं यश नेहाच्या प्रेमात पडला. म्हणून लपवायचं? नाही नाही, सांगणार होतो पण ते सांगायच्या आधीच तुमची तब्येत बिघडली, मग त्यामुळे खोटं बोलावं लागलं आपल्या यशला. तुम्हाला कुठलाही शॉक सहन झाला नसता आजोबा. डॉक्टर्सनी आम्हाला तसं वॉर्न केलं होतं. वी वर हेल्पलेस. मी काय करायला हवं होतं? यश बरोबर बोलतोय पप्पा. आम्ही तुला मी एकदा सांगितले गप्प राहा म्हणून. कळत नसेल तर बाहेर जा. आय एम सॉरी प्लीज. पण तुम्ही यशचं खोटं मनाला लावून घेऊ नका पप्पा. एक मिनिट, तुला हे आधीपासून माहिती होतं? हो. आणखीन कोणाकोणाला हे सगळं माहिती होतं? तुला माहित होतं? या घरातल्या प्रत्येकाला माहिती होतं. फक्त मला अंधारात ठेवण्यात आलं का? अरे ज्यांनी बेड्यासारखा जीव लावला तुझ्यावरती त्यालाच अंधारात ठेवण्यात आलं. अरे या घरात मी फक्त नावाला मोठा आहे, बाकी कुणाच्याही मनात माझ्याविषयी काडी इतकी किंमत नाहीये.
सगळ्यांपेक्षा मला तू वेगळा वाटत होतास. माझ्या संस्कारामध्ये वाढलेला, माझ्या विचारामध्ये मुरलेला. तुला कधी पोरकेपणा वाटू नये म्हणून तुझी आई, बाप, तुझा आजोबा सगळं झालो. जेवढं जमेल तेवढं तुला दिलं. जे जे शक्य होतं ते ते तुला शिकवलं. पण हा खोटेपणा, हा मी नाही तुला शिकवला. नाही, हा कुठे शिकलास रे तू? अगदी जवळच्या माणसाला फसवणं हे कुठे शिकलास तू? खोट्या पायावरती खरं नातं कधीही उभं राहू शकत नाही. आणि या मुलीला इथे आणून तू या पॅलेसला आणखीन एक खोटं नातं का दिलंस? तू बाहेरगावी होतास तेच चांगलं होतं. किमान असं काहीतरी वागत नव्हतास, किंवा वागत असलास तरी ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. माझ्यासाठी माझा आदर्श नातू होतास तू. यश, माझा यशवर्धन, आणि तो तू नाहीयेस. आजोबा, दुर्वा, हात नका लावू. दुर्वा, कोणीही हात लावू नका मला. दुर्वा, एक नंबरची खोटारडी आहात तुम्ही. खोटी माणसं आहात. वय सरलं असले तरी माझी हिंमत अजून संपलेली नाही. आजवर मी या सगळ्यांच्या बद्दल तुला सावध करत होतो, कारण तू लहान आहेस. हे सगळे तुझा फायदा घेतील, तुला सांभाळायला हवं. पण या नादामध्ये मी एक गोष्ट विसरलो, की तूही मोठा होत होतास तुझे स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठी. आणि घेतलेस तू तुझे निर्णय स्वतंत्रपणे, आणि इतक्या हुशारीने घेतलेस की मलाही कळलं नाही ते. बिझनेसमध्ये स्वतःच्या मर्जीने स्वतःचं विश्व निर्माण केलंस, आणि पर्सनल आयुष्यामध्ये स्वतःचा संसार. ना मला तिथे इंटरफिअर करायचं होतं, ना इथे तुला माझी गरज होती. आणि यापुढे तुला माझी गरज पडू नये अशी मी देवापुढे प्रार्थना करेन. मी तुला शब्द देतो, यापुढे हा म्हातारा तुझ्या आयुष्यात दखलंदाजी करणार नाही. तुला जे हवं, जसं हवं तसं तू जगायला मोकळा आहेस. माझं ऐकतोस का? तू स्वतः एकदा आजोबांशी जाऊन बोल, कारण हे जे काही झालं ना त्याच्यामध्ये तुझी, खर तर तुम्हा दोघांची काही चूक नाहीये. नेहाचं आधी लग्न झालं होतं, यात तिची काय चूक होती? कोणीतरी तिला फसवून निघून गेलं, यात दोष आहे का तिचा? ह्या पॅलेसमध्ये मागे जो तमाशा झाला होता ना, त्यावरूनच कळायला हवं होतं आपल्या सगळ्यांना. पण नाही, मी म्हंटल होतं तेव्हा सुद्धा, पप्पांना नाही पटणारे यशची बाजू, पण माझं ऐकतंय कोण? यश एकटाच दोषी नाहीये, आपण सगळे दोषी आहोत. आपण सगळ्यांनी मिळून फसवलंय पप्पांना. पण आपला तेव्हा नाईलाज होता ना. पण तेच तर म्हणते ना मी,
आपण सगळे दोषी आहोत ना, मग एकटा दोष यशचा कसा आहे? त्याला का दोष देत आहेत पप्पा? ए बस कर. बस झालं. बंद करी रडायची नाटकं तुझी. व्हॉट? अरे काय बोलतोयस? तिला खरंच वाईट वाटतंय. हिला हिला खरं खरं वाईट वाटतंय. काय बोलतोयस तू? पप्पा सांगत होते ना चिडून गप्प बस गप्प बस, तर बसायचं ना गप्प. कुणी सांगितलेलं मध्ये मध्ये घुसाला तुला? ते यशला बोलत होते म्हणून मी मध्ये बोलले. तू कशासाठी पडलीस? पण 10 वेळाला तुला सांगत होते ते गप्प बस नाही पटत तुला. आणि ते कशासाठी चिडलेले होते आपल्याला सगळ्यांना माहितीये. फक्त एकट्या त्यांना कळवलेलं नाही. ही गोष्ट हट झाली आहे त्यांना. कुणी सांगितलं होतं मध्ये बोलायला तुला? तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ते यशला बोलत होते, ते मला आवडलं नाही म्हणून मी मध्ये पडले. अगं बघितलं असतं यशनी काय करायचं ते. त्यांनी कन्व्हिन्स केलं असतं त्याचं आणि नेहाचं मॅरेज कसं योग्य आहे ते. तुला कुणी सांगितलेलं? काका आता हे सगळं बोलायची गरज आहे का? तू जरा शांत राहा ना प्लीज. म्हणजे ते जे खोटं आहे ते खरं समजून द्यायला हवं होतं त्यांना. उद्या जर खरं कळलं असतं तर ना केवढा मोठा शॉक बसला असता. अगं बघितलं असतं उद्याचं उद्या काय करायचं ते. पण तुझं हे खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं ह्याच्यात फक्त आगीत तेल ओतायचं काम केलंय. आम्ही काय मूर्ख आहे का? तुला कळत नाहीये का? यशला बोलत होते पप्पा म्हणून मध्ये बोलते ना मी. अगं पण कशाला? कळतं ना आम्हाला तुला किती बुळका यश आहे. सिमी काकू प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही जरा शांत राहा ना. यू यश शट ओके. मी यशसाठी करते, हे सगळं कळत नाहीये या माणसाला. कशासाठी ओढते त्याच्यावर? यासाठी या नात्यामुळे घर जोडलं जाणार असं वाटत होतं, पण याच नात्यामुळे घर तुटतंय. घोळ होऊन बसलाय. तेल गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाट. तू काय साधी सुधी बाई नाहीयेस. हे सगळं तू घडवून आणलंयस. काय कळत नाही का मला? विश्वजित अरे काय बोलतोयस तू? बास हिच्यामुळे आज पप्पांना त्रास झालेला आहे, यशला त्रास झालाय. जरा तरी काहीतरी कळतंय का तू नाही तुला? बोलू नका माझ्याशी. ए, बस Just करा. shut up, okay? तुझ्या ह्याच्यात. How dare you? सांगू देतो तुला. How dare you? बस करा प्लीज. झालं ते खूपच शॉकिंग आहे. आजोबांच्या डोक्यात काय चालू होतं आणि ते सगळं अशा पद्धतीने बाहेर येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण आजोबांनी शिकवलंय, खोट्याचं आयुष्य कमी असतं. आणि ही गोष्ट माझ्या डोक्यात सतत असायची. मला पहिल्यांदाच खोटं बोलायचं नव्हतं, कारण एकदा खोटं बोललं की मग ते लपवायला दुसरं तिसरं हे चालूच राहतं आणि मग खोट्याचा डोंगर तयार होतो आणि सगळं त्याच्या खाली गाडलं जातं. बरोबर आहे. तू तू ठरवून खोटं बोलला नाहीयेस, हे परिस्थितीमुळे झालंय सगळं. पण खोटं ते खोटंच ना काकू. मला आता आजोबांशी बोलायचंय आणि मी जे बोललोय ते एखादं साधं खोटं नाहीये. अपमान आहे तो आजोबांच्या संस्कारांचा. एका चांगल्या नव्या नात्याची चुकीची सुरुवात झाली. नेहा, परी, आजोबा, मी माझ्या माणसांना माझ्या खोटेपणामुळे त्रास झालाय. आणि असं नकोय मला. मला सगळं कळतंय तू काय म्हणतोयस ते. पप्पांना ना जरा शांत होऊ देत, मग मी बोलेन त्यांच्याशी. हा, तू कशासाठी पाहिजे? तू जाऊन नुसत्या काड्या ओढून येणार तिथे. मग काय तू बोलणार आहेस? तुला उभं तरी करतात का ते समोर? ए बघ काय चाललंय तुझं? प्लीज ऐक काका प्लीज. बस करा यार प्लीज. कोणी बोलणार नाही आता आजोबांशी, फक्त मी बोलणार आहे बस. यश,
नको जाऊस, मी जाते. मी बोलीन आजोबांशी. यश, तुझा नेहमीच खोट्याला विरोध होता. त्या दिवशी मी बोलून गेले आणि नाईलाजाने तुला माझी साथ द्यावी लागली. हे जे काय झालं ना त्याला कारणीभूत मी आहे. यश नको प्लीज. उगाच तू गेलास ना तर परत वाद वाढतील आणि आजोबांना जर त्रास झाला ना तर नको. मी जाऊन बोलते आजोबांशी. प्लीज यश. जानकी, बरं झालं आजचा दिवस पाहिला तू नाही आहेस. ते बघावलं नसतं तुला. त्याच्यावरती मी स्वतःही पेक्षा जास्त विश्वास ठेवला आज त्याने मला मूर्खात काढलंय. एका नजरेत सगळ्यांना पारखणारा, सगळ्यांना ओळखणारा हा जगन्नाथ चौधरी फसला. त्याच्या नातवानीच त्याला फसवलं. यशवरती आंधळा विश्वास टाकला का मी? हेही नातं फोल ठरलं. आजोबा, तुमच्याकडे माफी मागायला आली. मला माहितीये जे काय झालं त्याला क्षमा नाहीये, पण यात जर खरंच कोणाची चूक असेल ना तर ती माझी आहे आजोबा. त्यामुळे तुम्ही प्लीज मला बोला, मला ओरडा. जी काय सजा द्यायची असेल ना ती मला द्या, पण प्लीज यशची अबोला नका धरू. प्लीज. आजवर जो माझ्याशी कधी खोटं बोलला नाही, बारीकशी नखा एवढी गोष्ट सुद्धा त्यांनी माझ्यापासून कधी लपवली नाही. आज त्यांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली आणि तरीही मी रागवायचं नाही तेवढा अधिकार नाहीये मला. तुझ्यावरही विश्वास ठेवला होता मी. तूही तेच केलंस. सुरुवातीला तू नवखी होतीस, तुला माहिती नव्हतं हा म्हातारा कसा आहे म्हणून. पण नंतर आपलं नातं हक्काचं झालं होतं ना. हक्काने तुम्हाला सांगत होतीस की आजोबा वेळेवरती औषध घ्या, थंड खाऊ नका, जास्त बाहेर पडू नका, आराम करा. 1 ना 2 दिवसाला 50 सूचना देत होतीस तू हक्कानी. आपलं नातं हक्काने मिरवत होतीस सगळीकडे. पण त्याच हक्कानी मला खरं सांगावं असं कधी नाही वाटलं तुला? तुला माहिती होती की हा म्हातारा ह्या परीमध्ये गुंतलाय, त्याचा जीव त्याच्यामध्ये गुंतलाय. तुमच्या नात्याबद्दल, परीबद्दल कधीही खरं सांगावं असं वाटलं नाही तुला. ठीक आहे, आता येऊन तुला काय सांगायचंय? तुला सांगायचं असेल तरी मला आता काहीही ऐकायचं नाहीये. नाही, दोष तुमचा नाहीये, दोष माझा आहे, माझ्या संस्काराचा आहे. आज मला सगळ्यांनी निराश केलंय. आजोबा प्लीज. मला असं वाटलं होतं तू या घरामध्ये येऊन सगळं घर एकत्र बांधून ठेवशील.
पण ज्या नात्याविषयी तुला खरं बोलावं असं वाटत नाही, तर खोट्यावरती हे घर कसं काय तू बांधून ठेवणार ना? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस?